उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन फार कंटाळा येतो. तर आता सध्या सीझन मध्ये चांगले रताळ येत आहेत आणि रताळाचे हे काप नक्की तिखट काप तुम्ही करून बघा आणि अतिशय चांगले होतात. हे खायलाही थोडासा बदल होतो चवीमध्ये. तर चला बघूया याची रताळाच्या कापाची कृती. एक रताळाचा तिखट चिप्स मी तुम्हाला असा तोडून दाखवते. बघा अगदी असा मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि हा खायलाही तेवढाच चविष्ट लागतो. बघा असा क्रिस्पी बनवून तयार होतो. जसा जसा हा थंड होत जातो तसा तसा छान असा क्रिस्पी होत जातो. रताळाचे मस्त असे चमचमीत काप तयार करण्यासाठी तिखट, गोड, आंबट 2 रताळ घेतले आणि रताळ छान असे मस्त स्वच्छ धुवून घेतले, पुसून घेतले. रताळ कापल्यानंतर जास्त वेळ हे काप असे पडू द्यायचे नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खिसणीच्या मदतीने बारीक बारीक काप करून घेऊ शकता आणि हवं असेल तर सुरीच्या मदतीने सुद्धा अतिशय बारीक बारीक काप जर तुम्ही केले तर याला क्रिस्पीनेस छान येतो या कापांना आणि चवीलाही फार भन्नाट लागतात. हे रताळाचे काप कापून तयार झालेले यामध्ये लगेचच मीठ टाकून घ्यायचं. साधं मीठ टाकल्यानंतर हे काळं मीठ टाकून घ्यायचं. याने स्वाद छान येतो या रताळाच्या कापाला. तिखट टाकून घ्यायचं. तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि हे सर्व मसाल्याला चांगल्या प्रकारे असे कोट करून घ्यायचे. 1 चम्मच आमचूर पावडर टाकून घ्यायची आणि आंबट गोड तिखट अशी चव येईल या कापांना. काप चांगल्या प्रकारे कोट करून झालेले आहे. हे वरईचं अर्धी वाटी वरईचं पीठ बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर मधून. हे भगरीचं पीठ आहे. यामध्ये हे जे रताळाचे काप आहेत ते असे दोन्ही साईडनी चांगले असे डीप करून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे तळून घेऊ शकता, पण मी हे शेलो फ्राय करून घेणार आहे पॅनवर. पॅनवर हलकस असं तेल टाकून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तूप सुद्धा टाकून घेऊ शकता आणि हे रताळाचे काप असे टाकून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर रताळाचे काप तुम्ही हे फ्राय सुद्धा करून घेऊ शकता तेलामध्ये. 1-2 ते 3 मिनिट झाल्यानंतर हे काप असे परतून घ्यायचे. जो चिमटा असतो ना पोळीचा त्या चिमट्याने असे चांगले असे परतून घ्यायचे हे काप. एक दोन्ही बाजूने 2-2, 3-3 मिनिट झाल्यानंतर आपल्याला चेक करून बघायचं आहे. बघा हा काट्याचा चमचा अलगदच यामध्ये जात आहे. हे चांगल्या प्रकारे असे झालेले आहेत. लगेचच आपण वाढून घेऊया. उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला तर उपवासाचे हे जे तिखट काप आहेत हे नक्की करून बघा. आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा आणि असेच मजेने राहा आणि स्वस्थ राहा आणि नेहमी खात राहा.